मिरजेत मेहुण्याकडून मारहाणीमुळे भंगार विक्रेत्याचं विष प्राशन, घर घेण्यासाठी दिलेले 21 लाख रुपये परत मागितल्याने मिरजेत तानाजी शंकर गोसावी वय वर्ष 55 राहणार मिरज या भंगार विक्रेत्यास मेहुण्यानं व त्याच्या नातेवाईकांनी मारहाण दमदाटी केली। यामुळे तानाजी गोसावी यांनी कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले। मिरजेत कृष्णाघाट रस्त्यावर भंगार व्यवसाय करणाऱ्या तानाजी गोसावी यांनी त्यांच्या पत्नीचा भाऊ कुमार गोसावी यास घर घेण्यासाठी 2 वर्षापूर्वी अर्जुन विठ्ठल कोळी राहणार शास्त्री चौक मिरज यांच्याकडून 21 लाख रुपये घेऊन कुमार यास चेकद्वारे दिले। हे पैसे परत मागितल्याच्या कारणावरून कुमार गोसावी यांनी त्यांची पत्नी सुमन, मुलगा गोविंद गोसावी यांनी दिनांक 25 रोजी सकाळी 11:30 वाजता कोल्हापूर रोडवर तानाजी गोसावी यांना शिवीगाळ व दमदाटी मारहाण केल्याची तक्रार आहे। याबाबत पोलिसात तक्रार दिल्याने कुमार याचा नातेवाईक जलाल गोसावी व उमेश गोसावी यांनी राहणार बेडकेहाळ तालुका चिक्कोडी यांनी तू कुमार गोसावी यांच्याकडून पैसे मागू नकोस अशी फोनवरून धमकी दिली। त्यामुळे तानाजी गोसावी यांना कीटकनाशक प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी मिरज सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले। या घटनेनंतर कुमार गोसावी फरारी झालाय। याबाबत गांधी चौक पोलिसात कुमार भरत गोसावी वय वर्ष 40, सुमन कुमार गोसावी वय वर्ष 32, गोविंद कुमार गोसावी वय वर्ष 19 तिघे राहणार कोल्हापूर रोड मिरज यांच्या विरुद्ध गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे।